नमस्कार. पूजा मानकर पवित्र पोर्टल या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज दिनांक 11 जुलै 2024. तर आज शिक्षक पदभरतीबाबत एक नवीन प्रसिद्धीपत्रक आलेले आहे आणि एक न्यूज पण आहे. आपल्याला माहिती आहे 25/6/2024 रोजी 3150 उमेदवारांची शिफारस झाली होती वेगवेगळ्या आस्थापनांवर. तर आज दिनांक 11/7/2024ला परत कन्व्हर्टेड राऊंड फेज 1 जे प्रायव्हेट मॅनेजमेंट होते त्यांची लिस्ट लागलेली आहे. यामध्ये फक्त रयत शिक्षण संस्था सातारा या शिक्षण संस्थेमध्ये 169 जागेपैकी 156 जागांवर उमेदवारांची शिफारस झालेली आहे. आणि यामध्ये 11वी-12वीचे जी शिफारस आहे, 11वी-12वी म्हणजे हायर सेकंडरी टीचर म्हणून फक्त 2च उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. यामध्ये इकॉनॉमिक्स कोऑपरेशन या एडेड जागेसाठी एका उमेदवाराची नियुक्ती झालेली आहे. आणि दुसरी म्हणजे हायर सेकंडरी टीचर म्हणून लँग्वेज अर्धमागधी लँग्वेज शिकवणारे जे टीचर आहेत त्यांचं रिक्रुटमेंट झालेले आहे. परंतु कोर्टाचे सुद्धा काही आदेश आलेले आहेत रयत शिक्षण संस्थेबाबत, कारण कोर्ट केस चालू आहे रयत शिक्षण संस्थेवर. त्यामुळे ती काय इन्फॉर्मेशन आहे ते आपण यामध्ये बघणार आहोत. तर शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक. पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरतीसाठी मुलाखतीशिवाय या प्रकारातील उर्वरित समांतरित आरक्षणातील पदे रिक्त पदे त्या सामाजिक आरक्षणातील सर्वसाधारणमध्ये रूपांतरित करून दिनांक 25/6/2024 रोजी सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली आहे. त्यामध्ये 3150 रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांची शिफारस झालेली आहे. आपल्याला माहीतच आहे 3150 रिक्त पदांमध्ये 9वी-10वीचे फक्त 10 उमेदवार सिलेक्ट झाले होते. 11वी-12वीची भरती झाली नव्हती. मुलाखतीशिवाय हा पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनाच्या शाळांतील उर्वरित समांतर आरक्षणातील रिक्त जागांवर निवडीसाठी महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेतील निवडणूक आचारसंहितेमुळे खाजगी व्यवस्थापनांचे उमेदवारांनी लॉक केलेले प्राधान्यक्रम दिनांक 25/6/2024 रोजी शिफारस यादीच्या वेळी लाल रंगामध्ये दर्शविण्यात आलेले होते व ते प्रसिद्ध करण्यात आलेले नव्हते. आपल्याला माहीत आहे शिक्षक मतदार संघाची जी विधान परिषदेची निवडणूक सुरू होती त्यानुसार आचारसंहिता लागलेली होती तिकडे कोकण विभागामध्ये. आणि त्यामुळे जे तिकडले शैक्षणिक मॅनेजमेंट होते ते आपल्याला लाल रंगामध्ये दाखवल्या जात होते. तर आता त्यांची यादी इथे लागलेली आहे कारण आचारसंहिता संपलेली आहे 7 जुलैला. त्यामुळे ती जी यादी आहे ती आपली लागलेली आहे. तर मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या संस्थांपैकी रयत शिक्षण संस्था सातारा आणि या संस्थेतील कर्मचाऱ्यांनी माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल केलेल्या याचिका क्रमांक 180/2024 व अन्य संलग्न याचिका दिनांक 5/7/2024 रोजी सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये माननीय न्यायालयाने काही निर्देश दिलेले असल्याने त्या निर्देशांची यादी जाहीर करण्यावर काही परिणाम आहे किंवा कसे याबाबत शासकीय विधिज्ञ यांची मत घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल असे कळविण्यात आले होते. समांतर आरक्षणातील रिक्त पदांकरिता सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याबाबत सदरची पदे मूळ जाहिरातीतीलच असल्याने 25/2/2024 रोजी केलेल्या कार्यवाहीप्रमाणे या समांतर आरक्षणातील रिक्त पदांच्या शिफारसीबाबत कार्यवाही करता येईल. तथापि रयत शिक्षण संस्थेस नियुक्ती न देण्याबाबत माननीय उच्च न्यायालयाची अंतरिम स्थगिती पुढे चालू असल्याने नियुक्ती देण्याची कार्यवाही करता येणार नाही असे मत शासकीय विधिज्ञ यांनी व्यक्त केले आहे. खाजगी शैक्षणिक संस्थांच्या मुलाखतीशिवाय समांतर
आरक्षणातील उर्वरित रिक्त जागांसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी माननीय उच्च न्यायालयातील याचिकेच्या निर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात येत आहे. न्यूज बुलेटिनवर वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल, याची योग्यताधारकांनी नोंद घ्यावी. म्हणजे आता कन्व्हर्टेड राऊंड जो आहे फेज 1चा, त्यातले सगळेच जे उमेदवार आहेत कन्व्हर्टेड राऊंडमध्ये झालेले आहे. फक्त 10% म्हणजे जे 484 जागा त्यांनी रिक्त ठेवलेल्या होत्या त्याचा अजूनही राऊंड लागलेला नाही. आणि नवीन जी विथ इंटरव्ह्यू आहे ती जी लिस्ट आहे, यादी आहे, ती लवकरात लवकर प्रसिद्ध होईल याची आपल्याला पॉझिटिव्ह हमी मिळालेली आहे. तर अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू. धन्यवाद.